म्हटलं आपण दोघे जण समोर बसू होणार म्हणजे तुम्हाला बरं वाटन. तर वामनराव म्हणे कालच तर 9 किलोमीटर आपण चाललो, चटके घेतले, आता थोडेसे एरे पण घेतले पाहिजे. खरं तर जे लोक उपस्थित आहे आणि जे स्वतःच्या गाडीने इथं आले, शेतकरी म्हणून आलात, याचा खरा आम्हाला अभिमान है. हम जो दौड़ते हैं आपके वजह से दौड़ते. तुम्ही जर आले नसते तर कदाचित आम्ही अधिक दुसरा मार्ग स्वीकारण्याची मानसिकता झाली असती भाऊ. पण संख्या भरपूर आहे शेतकऱ्याची, पण तुम्ही आल्यानं किमान ते लढणं चालू ठेवावं एवढी आमची मानसिकता कायम राहते. लक्षात घ्या, तुमचं येणं किती महत्वाचं आहे ते सांगतो मी. तुम्ही जर कदाचित एवढे आले नसते तर वामनराव आपल्याला निर्णय घ्यायला काही हरकत असते का मग? कारण तुम्ही वाटते का तुम्ही एवढे नसते तर आमच्याही मनात वेगळ्या शंका आल्या असत्या का शेतकऱ्याचा हक्क भेटला पाहिजे, पण शेतकरीच तयार नसन तर मग हक्क भेटण्याची लढाई लढायची तरी कशासाठी? आणि शेतकरी तयार असल तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय, जीव गेला तरी 72 साला हक्क घेतल्याशिवाय राहणार. मोदी जी असू दे का देवा भाऊ असू दे का देवा भाऊचा बाप असू दे, चालेल, हम सबके बाप हे बताना चाहिए. आम्ही सगळ्यांचे बाप आहोत. वामनराव भाऊ असेल, वामनरावजी चढप, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभात आवाज उठत होतो, त्यांच्या नावाला हा सगळा इलाखा ओळखला जातो. वामनरावजीच्या नावाने सगळे जे आमचे आयोजक आहेत ते म्हणत आम्ही 6 लोक होतो. 6 लोकांनी थोडी मेहनत घेतली, त्याला तुम्ही सगळे जोडले. आजकाल असे कार्यक्रम घ्यायला कोणाला फुरसत तरी आहे का? गौतमी बोलावली असती, एखादा बेवडा जरी गावातला उभा केला आणि त्यानं जरी कार्यक्रम म्हटलं गौतमी पाटीलचा आहे रे, तर त्या बेवड्याला घेतलेल्या कोण घेतला कार्यक्रम याच्यापेक्षा गौतमी आली जमलं आपलं का? 15 मिनिटाच्या झुलकासाठी 6 ग्राउंड अर्ध होत. खालचे एवढे 72 आहे का महापेक्षा तेच जास्त बोलून आले. त्याचं नाव घेतलं पाहिजे आयोजकांचं. धांडे देवरावजी, दशरथजी पाटील, सतीश भाऊ देरकर, मुबीन भाई, अनिल भाऊ घाटे, रघुवीर कारेकर, हेमंत इसनकर आणि प्रकाश काळे. काही सुटले असेल कदाचित, तेवढं माफी मागतो. आमचे बिपिन भाऊ चौधरी, दीपकजी चटप, सर्व मंचकावर प्रमुख उपस्थिती लोक. मित्र, लक्षात घ्या का आपण अशा अवस्थेमध्ये आहोत. शेतकऱ्याची मानसिकता असू दे का लढणाऱ्या नेत्यांची मानसिकता असू दे, मी त्यावर बोलतो आहे. बाकी हिशोब सगळं वामनरावने तुम्हाला सांगितलं. त्या हिशोबामध्ये सुद्धा 7 लाख कोटी आम्ही पाहतोय. आपलं एकंदरीत बजेट जरी असलं तर वामनराव 3.5 लाख कोटी रुपये फक्त कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांच्या खिशात जातं. अर्ध बजेट, अर्ध्यापेक्षा जास्त बजेट. म्हणजे दुष्काळ फक्त तुमच्यावर पडतं, कर्मचारी अधिकाऱ्यावर पडत नाही. त्यांचे पगार थांबले का? MRGFचा पगार, मजुराचा पगार अजून भेटला नाही. दिव्यांगांचं 2,500 रुपये मानधन केलं, अर्ध्याच लोकांना पैसे देतो सरकार. अजूनही 4 महिने झाले पैसे भेटले नाही. श्रावणबाळ वाले असू दे, संजय गांधी वाले असू दे, 4 महिन्यापासून पैसे देत नाही. आणि कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत भेटल्याशिवाय राहत नाही. फिर गांडू कोण आहे? इतकं सगळं जरी आलं तरी लुटणाऱ्यासाठी गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या पार्टीचा आहे, मी पार्टीचा निष्ठावान आहे. बाप मेला तरी 72, पण नेता जिवंत राहायला पाहिजे. ही औलाद गावात आहे ना, लाथा मारा साल्यांना आराम करा.
जे नेत्याचे पूजकांना जे 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 कुणी असन, रोज आत्महत्या समोर आमचा शेतकरी जात असताना आम्ही मात्र झेंडे घेऊन फिरत असणार, त्यांच्या पाठीमागे आम्ही आवाज देत असणार. तर गलती सरकार की नहीं आपकी है. आम्ही नालायक आहोत. पहिले सारं त्यांना लाथा मारायच्या ऐवजी घरी चहा प्यायला घेऊन जातोय आम्ही. भाजपच्या टिकीसाठी रांग लागते तिकडे. काय म्हणाव काय ना, का ज्यांना आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतं. अरे पहिले शेतकरी कर्ज फेडायसाठी जमीन विकत होता, ढोरं आम्ही पाहतो ढोरं विकत होतोय, जनावरं विकत होतोय, सोनं विकत होतंय, आता किडनी विका लागतं रे. लाज वाटू द्या, टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे. आमची आम्हाला शरम वाटली पाहिजे. सारा तिथला आमदार आणि खासदार एक भेटायला गेला नाही, पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही. आणि दंगलीत जर मेला असताना, किडनी काढली असताना हिंदू मुसलमान म्हणून, तर आमची जायची गरज पडली नसती. हे सगळे भामटे तिथे जमा झाले असते. कारण आम्ही जाती पाती व्यवस्थित पेटून ठेवलाय. आम्हाला जात फार महत्वाची आहे, धर्म फार महत्वाचा झालाय, तो असला पाहिजे प्रत्येकाचा. पण आमचा जो धर्म आहे शेतकरी धर्म, तो विसरता कामा नये हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलोय. लक्षात घ्या, मी शेतकरी म्हणून ज्या दिवशी जगन त्या दिवशी हे अशा सभागिभा घ्यायची गरजच पडणार नाही. तुम्ही शेतकरी म्हणून जगता काय एकदा विचारा स्वतःला. तुम्ही तर जात पाहता तुमची टीसीवरची. शेतकरी म्हणून जगणं बंद केलं आम्ही, आणि म्हणून ही अवस्था आहे. काय चांगलं झालं आमच्या सोबत? कुठल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होतं सांगा? अरे बियाणं घेतलं ते डुप्लिकेट येतं, खतं महाग झाली, औषधीचा पता नाही, सगळ्या इकडून लूट कायम आहे. म्हणजे पेरणीपासून काढेपर्यंत लूटच आहे, आणि इकडे भाव नाही. काढेपर्यंत लूट, आणि हातात पीक आलं का भाव भेटत नाही. दोनों तरफ मरण. दोन्ही इकून मारलं जातं. ए भाऊ, ओ गंगाराम, बस खाली, चाबी नंतर घेतो. बस हेमा मालिनी निघून आली का तिच्या घरी? बस खाली. अबे बस ना, तर टेकून बस ना. असं आगाले बसल्यासारखं कोण बसून आला? चांगला टेको. तुम्ही लक्षात घ्या का पुरा पीक काळेपासून तर निघेपर्यंत लुटीचं तंत्र सुरू केलेलं आहे. व्यवस्थित लूट आहे. तुमच्या शेतीतून तुम्ही उभे राहिले नाही, तुमच्या शेतीतून कारखानदारी उभी राहिलेली आहे. लक्षात घ्या, हातचं बियाणं गेलं, हातचं खत गेलं, हातच्या औषधी गेल्या, आणि सगळे कारखाने उभे राहिले 75 वर्षात. ते कांग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे, जो लुटने वाला है वो हमारी पार्टी का नहीं है. मला भाऊ जरी असला तर लाख मारा साल्याला, का जे शेतकऱ्याचा नसेल तर तो आमच्या कामाचा नाही असा म्हणणारा मर्द गावागावात तयार झाला पाहिजे. तुम्ही टाळ्या वाजवता इथं, पण नात्यातलं उभा राहिला का शेपूट हलवता साल्याले. मग एका इकडे लुटीचं तंत्र आहे, दुसऱ्या इकडे भाव भेटला का? वामनरावने जे सांगितलं का सरळ सरळ कापसाचे भाव 8,000 जाहीर केले, 11,000ची शिफारस केली, आणि कापूस विकावा लागतो 6 ते 7,000. एका क्विंटल माग 5 ते 6,000चा लॉस. कसं जगणार आहे कोणी? अरे मजुराले 25 रुपये जास्त देत नाही रे तुम्ही. भाजीपाल्यावाले तुम्ही जरी भाजीपाला घ्यायला गेले तरी भाव करताय तुम्ही, आणि सरकार एका क्विंटल माग 5,000 लुटतं तरी स्वागत करणारी अवलाद गावात आहे का नाही सांगा मला. ते चीड कधी येईल तुम्हाला, संताप कधी येईल? आता तुमच्या ढिंडाखाली मशाल लावली, आता काय भाला पेटून द्याव का? अरे संताप कधी येणार आहे? राग कधी येणार आहे? आम्हाला रागाला 350 गुन्हे दाखल झाले, पडल्यानंतर 50 गुन्हे दाखल झाले. आम्ही थांबलो नाही आणि थांबणार पण नाही. आप आए तो गांधीगिरी से, अगर नहीं आए तो भगत सिंह गिरी से. उड़ा देंगे साले को, ठोक देंगे.
ठोकून टाकू आम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. 350 गुन्ह्यामध्ये कधी जेलात झाला माहित नाही. 4.5 वर्षाच्या सजा पहिले सुनावल्या आहे. हे भाषण सगळे रेकॉर्ड होतं, त्या न्यायाधीशासमोर दाखवलं जातं. आमचे विरोधक सगळे तिथे टपून असतं. आतापर्यंत 5 केसेस मध्ये 4.5 वर्षे सजा सुनावली आहे. वरच्या कोर्टात गेलो म्हणून भाषण देऊन राहिलो इथं. आम्ही परवा केली नाही, स्वतःसाठी एकही गुन्हा दाखल नाही. जो काही आहे तो शेतकरी दिव्यांगासाठी आहे. लढलो म्हणून 600 रुपये महिना होता, 1500 झाला अपंगाचा, आता 2500 झाला. ही लढण्याची ताकद आहे, लक्षात घ्या. लढलं तर भेटत, लढावं लागतं. जे वामनरावनं सांगितलं, लढ बाबा लढ. तुम्ही हे सोडून दिलं, फक्त निवडणुकीत लढता चालेल. आंदोलनात लढायला तयारीच नाही आमची. वन्य प्राण्याचे केरळवाले 10 लाख रुपये देते मृत्यू पावला का, गंभीर जखमी झाला का 3 लाख देते. आणि पिकाचं जर हेक्टरी नुकसान झालं तर 1 लाख 2 लाख देतं. आणि आमचं सरकार 25,000 देतं, 5 लाख देतं. केरळ इकडेच आहे, महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे. 3 लाख कोटीचं बजेट आहे, पैसे जास्त आहे. तिथं आम्ही पाहतोय सोयाबीनला एक वाढीव पैसे दिले त्यांनी, आणि आपल्या इकडे का असं होत नाही. आम्हाला सगळ्यांना बिलकुल व्यवस्थित धर्म आणि जातीमध्ये गुंडाळून ठेवलाय. गावागावात कार्यकर्ता तयार केला, शेपूट हलवणारा. तो शेतकऱ्याचा कमी आणि पक्षाचा जास्त इमानदार राहिला आहे. आणि खरी अडचण आम्ही पाहतो तिथं आमची आलेली आहे. लढल्यानं हे भेटू शकतं. मला वाटतं 30 ते 35, 30 ते 20 वर्षांनंतर पहिल्यांदा नागपूर इतक्यांदा जाम झालं, पहिल्यांदा झालं. मामला 24 वर्षात थांबलेलं आंदोलन सुरू झालेलं आहे. तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्याकडून पैसे नाही मागत आम्ही, पण दिलेलीनं, ताकदीनं, हिमतीनं फक्त असं म्हणा तुम्ही का लढा. आम्ही लढणं थांबवणार नाही मरेपर्यंत. तुमचं तेवढं तोंडातून वाक्य पाहिजे फक्त. मी कुठेही कमी पडणार नाही. आता हा कर्जमुक्तीचा लढा आपला जो केला, 350 सभा घ्यायला लागल्या वामनराव. महाराष्ट्रभर फिरावं लागलं. जळगावला गेलं, गुन्हे दाखल झाले, कलेक्टरच्या कॅबिन मध्ये घुसलोय. काल कलेक्टर म्हणत होते आम्ही मीटिंग मध्ये आहे, आता बोलतात. अरे म्हटलं, साऱ्या मीटिंग पेक्षा इथं आम्ही जे आलोय ना ते महत्वाचं आहे. कलेक्टर म्हणजे काही बापची नाही आहे. आम्ही सांगतोय का ही जी भाषा प्रशासनाची जे बदलली ना, ते आमच्या गांडूपणामुळे बदलली, नेत्यांमुळं. एवढी मोठं किडनी विकण्याचा प्रकार झाल्यानंतर साधा कुठेही त्याचा आढावा नाही, कुठल्याही प्रकारच्या सूचना नाही, काहीच नाही. तो बांगलिया का फांगलिया नावाचा आमदार आहे, त्याचं नाव येत नाही पूर्ण, बांगलिया. तो साला तिथून रोज जातो, त्याला भेटत नाही त्या शेतकऱ्याला. ही आमची लायकी आहे. कुत्र्या मांजरापेक्षा तुमची आमची लायकी बेकार झाली. हिंदू मुसलमानाच्या नावानं जर निळा घेऊन, भगवा घेऊन, हिरवा घेऊन जर प्रकरण घडलं असतं ना भाऊ, आग लागली असती, आग जला देते ते 1-2 बाप. पण शेतकरी म्हणून झालं, किंमत काय त्याला. परभणीचा जाधव आत्महत्या झाली. सचिन जाधवांना सोयाबीनला फक्त 34 रुपये भाव भेटला. शाहकाराकडे ज्याला ते व्यापाऱ्याला विकली सोयाबीन, ते पैसे भेटले नाही. 3दा गेला, शाहकार घरी बसला होता, पैसे भेटत नाही म्हणून जाग्यावर आत्महत्या केली. आणि ते माहीत झालं तर बायकोनं आत्महत्या केली. आणि बायकोच्या पोटात जेव्हा PM झालं तेव्हा 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावात गेलोय, गावात कुठलाही रोष नाही. म्हटलं किमान गाव तर बंद करायला पाहिजे होतं रे. गावातल्या लोकांना एवढी अक्कल नाही का एका घरात 3 आत्महत्या झाल्या. गावात साधा निश्चित बोर्ड लावलं नाही. लाज वाटतं आमची आम्हाला का साधा आमच्या अंगातलं रक्त लाल आहे का नाही आहे. तो पेटा तो ऍग्रेसिव्ह होता का नाही होत. तर गाव फक्त मी आलं का माझ्यासाठी स्वागतासाठी तयार होते. वा, लाज वाटली पाहिजे रे.
तो सचिन जाधव धर्मजातीच्या नावानं मेला असता ना, एक एक गाव टप्प्याटप्प्यानं पेटलं असतं आणि ही सारी सगळी बगडे ना, हे नालाय सगळे तुटून पडले असते जाती धर्माच्या नावानं. सगळ्या जातीतले लोक भिडले असते तिथं. हे ओबीसी वाला आहे, मराठा आहे, हे आम्ही निळ्यावाले आहे, आम्ही भगव्यावाले आहे, आम्ही हिरव्यावाले आहे म्हणून. आणि तुम्ही पेटले असते, बघा पेटाचे पेटले असते. पण शेतकरी मरते तर पेटत का नाही? रोज 7-8 आत्महत्या होते तुमच्या आमच्या भावाच्या, आमच्या बहिणी विधवा होत्या, कोणाच्या मायचं पोर जात, पेटत का नाही? आम्ही काय तरबाद मस्तकात जात नाही का? एवढे आम्ही नालायक झालो? अरे सरकार कुठली गोष्ट आहे साली, एवढे जरी आम्ही पाहतो ना, 8-10 दिवस फिरलो ना, देवेंद्र भाऊले ना संडास लागेल ना, पातळ करून टाकू. पण तुम्ही एकत्र आले पाहिजे ना. इथं सभेला आले नंतर सोबत असणं गरजेचं आहे. कर्जमुक्तीचा लढा आहे. 30 जून आपण जे सरकारला दिली, 30 जून पर्यंत सरकारनं जर व्यवस्थित माफ केलं नाही, चालू कर्ज माफ केलं नाही, तर 1 जुलैला 30 जून नंतर 1 जुलै येतं, त्या 1 जुलैला एक रेल्वेचं चाक चालू द्यायचं नाही. कुछ भी हो जाए साले को. अरे ऐसे मेंढरा गिंडरा मेल्यापेक्षा देख लेंगे साले को क्या होना है. तो तुमची तयारी आहे ना सगळ्याची? का घरी बायको सोबत भाकरी टाकत बसा? अरे होऊन जाऊ दे साल्याला एकदाचा आरपार. हे आयुष्यातले 5-6 वर्ष निवड शेतकरी म्हणून आंदोलन करायचं आहे, थांबायचंच नाही आहे. ते आंदोलन 1 जूनचं 1 जुलैचं आहेच. पण हमी भावाचं वामनरावशी, आम्ही चटप साहेब, बाकीचे सगळे नेते, राजाभाऊ असेल, अधिक काही नेते असणार, त्यांच्यासोबत एक मागणीचा ढाचा तयार करू. ती लढाई आपल्याला 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापासून सुरू करायची आहे. आम्ही गोंदिया, भंडारा, रामटेक, गोंदिया, भंडारा, प्रभू रामचंद्राचं रामटेक आहे ना, ज्या रामाच्या नावानं साल्यांनी मतं घेतले भडव्यांनी, त्या रामाचं एक वाक्य पूर्ण करत नाही साले हे. त्या प्रभू रामचंद्राच्या रामटेक मधून आपली पदयात्रा सुरू होणार. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि ताडोबा मध्ये घुसायचं आहे आपल्याला. शेतपर्यंत तुमचे वन्य प्राणी आमच्या घरात येतं, आमच्या शेतात येतं, तोपर्यंत बंदोबस्त झाला नाही तर आम्ही उठणार नाही ताडोबातून. जंगल में मंगल. 15 दिवसाची पदयात्रा करायची. तुमची तयारी आहे? हात वरते करतात मग पैता. अरे काढायची का नाही काढायची? मग हमी भावाची असेल, वन्य प्राण्याच्या संदर्भातली असेल, आता लढाई हमी भावाचीच लढावं लागेल वामनराव. अरे नेहमी कर्जमाफीचा विषय कायमचा बंद करण्यासाठी, कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी हमी भावाची लढाई, आता आमच्या शेतीमालाच्या भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढायची. काही पार्टी नाही. मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही. पार्टी गेली चुल्यात चालले. कोई प्रहार नहीं, कोई बच्ची को नहीं, जो भी है वो किसान है, उसके अलावा कुछ नहीं. कोणी कोणत्या पार्टीतला, कोणत्या जातीत राहा, कुठेही राहा, पण शेतकरी म्हणून नक्की जागे राहा, शेतमजूर म्हणून जागे राहा. आम्हाला झेंड्या गिंड्याचं काही पडलं नाही आहे. कोण तिथे गेले तुमचे कळलं? कोण आमदार आहे मला माहित नाही. कळलं संजय भाऊ उभाटा आहे का नाही मला माहित नाही. आमदार झालो, खासदार झालो, आम्हाला पाडलं, वामनरावले पाडलं, मला पाडलं लोकांनी. कारण आम्ही लय बेमान होतो, बेकार होतो आम्ही. अबे पडलो नाही म्हणतं, येड्या पडलो नाही तर काही आता काय उभा आहे का इथे? हे असे येड्या ना पडल्यावर म्हणते तुम्ही पडले नाही किंवा मायाची धडपड, म्हणजे आता काय करा? सवाल वो नहीं है गिरने का, कोई गम नहीं हमको. मी सांगतोय, मी पडल्यानंतर 350 सभा आणि पहिले 50च्या स्पीडनं धावत होतो, आता बच्चूकडे 120च्या स्पीडनं धावायला लागला. आणि मला मायनं सांगितलं आहे 500-300 गुन्ह्यानं जमणार नाही, मरेपर्यंत 1000 गुन्हे दाखल झाले पाहिजे. मायचा शब्द पूर्ण करायचा आहे.
आणि ते आलतू फालतू कामासाठी नाही, शेतकरी मजूर दिव्यांग, त्या दिव्यांगासाठी विचारा 180 शासन निर्णय काढले आम्ही. दिव्यांग मंत्रालय आपण स्थापित केलं. लढाई थांबवायची नाही आहे. बम ताकतीनं चिगरीनं सब झंडा साथ में लेकर, चाहे हिंदू रहे या मुसलमान रहे या बुद्ध रहे और कोई भी रहे, लेकिन किसान बनकर लढना पडेगा. तुमची सगळ्यांची तयारी असेल भाऊ. मला तुम्हाला वाटून आलं मी उन्हात मगापासून पळून राहिलो वामनराव, म्हटलं एखादा उठून जाईल, हे काही उठला नाही. वाह बढ़िया, एक बार ताली हो जाए, बहुत बढ़िया. अरे साले पैसे आणून लोक थांबत नाही रे देऊन. आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून. जेवढा खालून शेक लागतं तेवढं वरतून उकडी आली पाहिजे. शेक लागते का नाही लागत? आम्ही भावानं शेक लागला, कर्जनं शेक लागला, ते मायक्रो फायनान्स वाले हराम खोरत कधी येईन काय करा, मधातूनच गाडी उचलून घेऊन जाते. 1-2 कार्यालय तोडा लागल, आपल्याला ठोका लागल, 1-2 जणांचे पाय तोडावं लागल. तोडल्याशिवाय जमणार नाही. लोक म्हणाल हे भाषा तुम्हाला परवडते काय? मग कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडते? तुझ्या आईला आम्ही काय गांडू आहे का? जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी, आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा. तू करतो या वांदा करू नको बे बाबा. कार्यक्रम झाल्यावर मला गाडीत घेतो सारे ते दुसरं काम सांगतो. आत्महत्या केल्यापेक्षा माझं एक चांगला कार्यक्रम आहे. तसं मेल्यापेक्षा मी म्हणतो तसं जर मेले तर मग काम जमते. बरोबर आहे ना? हे आत्महत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या. अब लढना चाहिए. आणि मग हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असेल, वीरांगना अहिल्यादेवी होळकर असेल. मी काल भगवा घालून होतो, आज पिवळा घालून आलो, अधिक हिरवा नाही तो निळा घालून येऊ. कलर से क्या मतलब है? अरे कलर से क्या मतलब है? किसी का नीला है तो किसी का भगवा है, किसी का हरा है, लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है. त्या रंगाले काय चाटायचं आम्ही? तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावा रे? त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकवतो हे लक्षात ठेवा. मला बाप शेतकरी पिकवतो आहे. मग त्या कलरचा आमचा काही झंझट नाही आहे, मग त्याचं काही लेनदेन नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता हिरवा असता तर काही आम्ही मानलं नसतं काय? कलर से ज्यादा पहचान काम की होना जरुरी आहे. कामाची ओळख पाहिजे, विचाराचा झेंडा पाहिजे. हा अजेंडा आहे आमचा विचाराचा, तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचा आहे. मित्र, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. ही लढाई 1-2 वर्षात हमी भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार नाही. एकतर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई, अवघा महाराष्ट्र पेटू आपण इथून 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रचंड ताकदीनं. प्रत्येक महिन्याला 15 दिवस फिरायचं ठरवलं आम्ही. एका भागात 15 दिवस फिरून ते सगळे आम्ही पाहतोय. जनजागृती करायची आहे माझ्या शेतकऱ्याची. तो पाय घासून मरणारा नाही तर हाताले हात देऊन लढणारा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला उभा करायचा, उभ्या महाराष्ट्रात उभा करायचा. तुमच्या आशीर्वादाची मित्र गरज आहे. आता हे पाय घासून मेल्यापेक्षा लढण्याची तयारी आपण केली पाहिजे. खरं तर ज्या आयोजकांनी हे आयोजन केलं त्यांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण एवढ्या उन्हात सुद्धा एवढ्या ताकदीनं बगर पैशानं इथं आला मित्रो. फक्त येऊन चालणार नाही, ऐकून भागणार नाही, तर घरी गावात गेल्यानंतर एकोणीसची तयारी करावं लागेल. तयारी करणार आहे सगळेच, प्रत्येक जण तयारी करा. 19 स्वतः पॉम्पलेट छापा. आम्ही तुम्हाला लगेच तुम्हाला कार्यक्रम देतोय, मार्ग देतो, सगळं देतोय. आणि मग प्रत्येकाला पॉम्पलेट छावायचं समजून घ्या. ग्रामपंचायत मध्ये उभा आहे आपण. थोडे खर्च करा आणि पूर्ण गावभर चर्चा करून जेवढे लोक ताडोबात घुसलं, अब शहर के पास शहर जाएगा, शहर के पास शहर जाने वाला है. ताडोबा बुक करून टाकू चालेल.
ताडोबा बुक झालं तर मग आपलं काम जमलं. बरोबर ना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. धन्यवाद. जोरानं एकदा नारा द्या. बोल भारत माता की. थोडा जोरानं पाहिजे. बोल भारत माता की. जय जवान.